जम्मू आणि काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे आणि सोनमर्गमध्ये हिमस्खलनामुळे 5 जवानांचा मृत्यू झाला असून 4 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळते। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अधिक तपशील आहे? दीपक, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशामधले या मोसमातली ही चौथ्यांदा बर्फवृष्टी होतीये। त्याच्या संदर्भातला इशारा जो आहे तो खरं तर कालच भारतीय वेधशाळेने दिलेला होता आणि आज ही घटना घडलेली आहे। जम्मू काश्मीरमधल्या सोनमर्गमध्ये हिमस्खलनामुळे हिमकडे कोसळून 4 भारतीय जवानांचा मृत्यू झालेला आहे आणि काही त्याच्यामध्ये जखमी देखील झालेले आहेत। खरं तर सोनमर्ग हा तोच एरिया आहे ज्या ठिकाणी वारंवार अशा घटना घडत असतात आणि जर आपण थोडासा इतिहास पाहिला तर फेब्रुवारी 2012 मध्ये याच सोनमर्गमध्ये जवळपास 16 जवान जे आहेत ते हिमस्खलनाखाली दबले गेलेले होते आणि त्याच्यानंतर जी वारंवार घटना घडतात त्या देखील याच परिसरामध्ये झालेल्या आहेत। त्याच्यामुळे नेहमीच भारतीय जवानांसाठी कर्दनकाळ ठरलेलं हे सोनमर्ग पुन्हा एकदा अशा पद्धतीनं समोर येत आहे। याच ठिकाणी अतिशय भयानक अशी बर्फवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय जवान असे दुर्दैवानं शहीद होताना दिसत आहेत। निश्चित तुझ्याकडनं अधिक ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।